मुंबईतील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री व कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी भाजप प्रदेश कार्यालयात जनता दरबाराचं आयोजन केलं आहे। या जनता दरबारात प्रथमच कॉर्पोरेट पद्धतीने डेस्क नोंदणी आणि समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। याच जनता दरबारातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी चेतन नन्नावरे यांनी। मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी आज भाजप प्रदेश कार्यालयामध्ये जनता दरबाराचं आयोजन केलेलं आहे। मुंबई उपनगराचे सहपालक मंत्री आणि कौशल्य विकास मंत्री असलेले मंगल प्रभात लोढा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि प्रथमच जनता दरबारामध्ये एखादी कॉर्पोरेट सिस्टीम कशा प्रकारे काम करते याचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळत आहे। टोकन सिस्टम देऊन जे नागरिक आहेत, मुंबईकर आहेत, त्यांना या ठिकाणी बोलवण्यात येत आहे आणि या ठिकाणी म्हाडा असेल, SRA असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा बेस्ट प्रशासन असेल, वाहतूक पोलीस असतील मुंबईतील, यांची वेगवेगळी काउंटर्स या ठिकाणी उभारण्यात आलेली आणि संबंधित विभागातील अधिकारी आहेत जे फॉलोअप घेणारे असतील ते या ठिकाणी आपल्याला उपस्थित पाहायला मिळत आहेत। त्यामुळे मुंबईकरांच्या समस्यांचा जलद गतीने निपटारा करण्याचा प्रयत्न एकंदरीत या माध्यमातून दिसून येत आहे। मुंबई महानगरपालिकेची निवडणूकही ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान होणे अपेक्षित आहे। त्या पार्श्वभूमीवर या जनता दरबाराला एक वेगळं महत्त्व मानलं जात आहे। काही पालक या ठिकाणी आलेले आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। नेमकं त्यांचं काय म्हणणं होतं? मॅडम, काय सांगा, तुम्ही कुठल्या मागणीसाठी आले? आम्ही लालबागवरून आलेलो आहोत। आमची मुलं बालमोहन शाळेमध्ये सध्या प्रायव्हेट बसेसची एवढी मुजोरी चालली आहे। 2000 रुपये प्रत्येक महिन्याला मागतायत। आमची 2 मुलं आहेत, 4000 रुपये एका महिन्याला, ते आम्हाला जमत नाही आहे। म्हणून आम्ही BST साठी ॲप्लिकेशन द्यायला आलो की आम्हाला BST ची बस एक फक्त शाळेच्या मुलांसाठी सुरू करावी म्हणून आमच्या भागातून, त्यासाठी आम्ही आलेलो। अशा वेगवेगळ्या समस्या आता घेऊन आपण या ठिकाणी पाहू शकतो मुंबईकरांनी भाजप प्रदेश कार्यालयामध्ये रांग लावलेली आहे। परिणामी या जनता दरबाराचा मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपला कितपत फायदा होणार हे पाहणे महत्त्वाचं असेल। कॅमेरामन रोहित कांबळेसह मी चेतन नन्नावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।